साक्षी कृष्णा राठोड. मित्रांनो, मी हे पुस्तक वाचले. ह्या पुस्तकाचे नाव आहे मधली सुट्टी. खरं तर आम्हाला मधली सुट्टी ही फार आवडते, कारण मधल्या सुट्टीमध्ये आम्ही आमच्या मित्रांसोबत गप्पा मारतो. आणि जेव्हा मी या पुस्तकाचं नाव वाचलं मधली सुट्टी, तर मला उत्सुकता वाटली की काय आहे ही मधली सुट्टी. आणि मी हे पुस्तक हातात घेतलं. ह्या पुस्तकाची जेव्हा मी अनुक्रमणिका पाहिली तेव्हा मला कळाले की ह्यामध्ये एकूण 12 कथा आहेत आणि त्या 12ही कथा फार आवडल्या. एखाद्या माणसाला सर्वच कथा आवडत नाही, पण त्यामधील नेमक्या कथा त्यांना आवडत असतात. तसंच ह्याच्यामधील मला काही कथा फार आवडल्या. त्या म्हणजे दुसरी कथा म्हणजे प्रभू. ही कथा मला फार आवडली. आणि ह्या कथेमध्ये एक मुलगा असतो प्रभू नावाचा, आणि त्याच्या मॅडमला वाटायचं की ह्याचा मित्र एक माणूस आहे, पण तो माणूस नव्हता, तर तो एक कासव होता. आणि ह्याच्यामधून मला असं कळालं की फक्त मित्र, आपण आपल्या मित्रालाच आपलं मित्र मानतो, पण ह्या प्रभूनं आपल्या एका प्राण्याला सुद्धा आपलं मित्र मानले. हे मला ह्याच्यामधून नवल वाटलं. आणि ह्याच्यामधली सेनापती पकडून आणला ही सुद्धा मला फार आवडली. आणि जे ह्याच्या मुखपृष्ठावर जे चित्र दिलेले तेच ह्या कथेवर दिलेले असं ह्याच्यामध्ये कळालं. आणि मित्रांनो, ह्याच्यामधील सर्वात शेवटची कथा ती म्हणजे शाळेला मनोभावे नमस्कार. ही मला सर्वात जास्त आवडली. एक मुलगा असतो आणि तो आपल्या वर्गामध्ये बसलेला असतो. जेव्हा तो खिडकीमधून बाहेर बघत असतो तेव्हा त्याला एक आजी रस्त्यावर भाकर खात असलेली दिसते. आणि आजूबाजूला फार गाड्या पळून जात होत्या आणि त्याचे सगळं धूळ त्या भाकरीवर जात होतं. म्हणून तो वर्गातून पळून आपला रायटिंग पॅड घेऊन पळून आला आणि त्या आजीच्या पुढे घेऊन उभा राहिला, कारण त्यांच्या भाकरीवर धूळ जाऊ नये म्हणून. हे मला फार आवडलं. आणि मित्रांनो, प्रवीण दवणे सर नेहमी म्हणतात ना की पुस्तकातली जी माणसं असतात ती प्रत्यक्षात पाहणं हे आपलं भाग्ययोग आहे. तसंच मी ह्याच्यामध्ये ज्या लेखिका आहेत ह्यांना मी फक्त आजपर्यंत पुस्तकात पाहिलं होतं, पण आज मी त्यांना माझ्या समोर पाहिलं. हे पाहून मला फार आनंद झाला. आणि जे प्रवीण दवणे सरांनी वाक्य सांगितलेलं होतं ते मला आज खरोखर अनुभवायला सुद्धा मिळालं. हे माझं भाग्य खरंच मी समजते. आणि मित्रांनो, हे जे पुस्तक फक्त जसं एखादा काटा आपल्या पायात रुततो आणि तो कसं खोलपर्यंत जाऊन रुततो, तसे पुस्तक माझ्या मनाला भावलं आणि खोलपर्यंत जाऊन रुतलेलं आहे. आणि मित्रांनो, ह्या पुस्तकाने फक्त आम्हाला वाचन दिले नाही, तर आम्हाला विचार करण्याची क्षमता दिली. आणि जर मी पुढच्या आयुष्यामध्ये दुसऱ्या शाळेत, आता माझी 7वी आहे आणि पुढच्या आयुष्यात दुसऱ्या शाळेत जाणार, तर मी जेव्हा पुढचं आयुष्य जगेल तेव्हा ह्याच्यामधील प्रत्येक वाक्य माझ्या आयुष्याच्या पुढे येईल असं मला वाटतं. आणि खरंच हे पुस्तक, जसं या पुस्तकाचं नाव आहे तसंच ह्या पुस्तकामधले शब्द आहेत. ह्याच्यामधील प्रत्येक वाक्य ताईंनी सरळ न लिहिता त्याला कसं रंगवून लिहिता येईल असं लिहिलेलं आहे. म्हणून मी ताईंचे फार आभार मानते की त्यांनी हे पुस्तक लिहिलं. आणि जेव्हा आम्ही हे पुस्तक वाचत होतो तेव्हा सरांनी ही कथा वाचली तेव्हा आमच्या सर्व लेकरांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते की माऊली ही कथा किती ग्रेट होती असं मला ह्याच्यातून कळालं. आणि मला वाटत होते की ताईंनी हे पुस्तकच छान लिहिले, तर त्यांच्या प्रत्येक पुस्तक फार सुंदर आहे. धन्यवाद.